नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता सायंकाळचे 6:36 झालेले आहे। माझं नाव अमित पाटील। सूर्याचं सौंदर्य आपण बघू शकता। तर मी अमित पाटील, राहणार अमरावती जिल्हा विदर्भ। तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये KDS 992 ही आपण व्हेरायटी लावलेली आहे, तर त्याबद्दल आपण व्हिडिओ केलेला आहे। त्यात 2 व्हिडिओ केलेले आहे। एक आपलं जे पावसामुळे नुकसान झालेलं आहे ते, आणि जे पूर्ण नियोजन आहे त्याबद्दल। तर या व्हिडिओमध्ये आपण तुरीचे जे शेंडे खुडणी केलेली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर या प्लॉटची आपली 21 जूनची लागवड आहे। तर जवळपास आता 1.5 महिना म्हणजे 45 दिवस झालेले आहे। तर आपण बघू शकता तुरीचं पण म्हणजे सततच्या पावसामुळे वाढ झालेली नाही आहे। आपली जमीन चिवाड आहे। तर ही आपण बघू शकता की आपण जिथे शेंडे खुडणी केलेली आहे इथे आपण बघून इथे बघू शकतो। आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। आता सायंकाळ झालेली आहे तर दिसणार नाही, पण बघू शकता आपण। हे आपण इथे शेंडा खुडलेला आहे, हा बघू शकता। तर इथे यामुळे काय झालेलं आहे हे बघू शकता। एक साईडने मी झाड घेतो, तर हे जे फांदी आहे याची एक फांदी आणि हे 2 फांद्या, आणखी या एका फांदीला दुसऱ्या 2 फांद्या लागलेल्या आहे आणखी वर बघू शकता आपण। आणि हे पण फांदी बघू शकता। तर अशा प्रकारे म्हणजे जे आपल्या प्रायमरी राहतात, म्हणजे सुरुवातीला आपण जर सोयाबीन लावलं आणि तुरीचे म्हणजे तास आपण सोडत नाही। ट्रॅक्टरने पेरणी केल्यामुळे आपण हे जे मी 2 तासे सोडलेले आहे तर ते आपण सोडत नाही पारंपरिक पद्धतीमध्ये। तर त्यामुळे याची जे आपण फांद्या करण्याची जे ही राहते क्षमता ती थोडी कमी होऊन जाते, कारण की सोयाबीनमुळे ते पॅक होते। तर मी तुम्हाला दुसऱ्या शेतामध्ये दाखवतो की काय झालेलं आहे।